अगस्ती सहकारी साखर कारखाना लिमिटेड अगस्तीनगर या संस्थेची 19-20-26वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण आपण जमलो आहोत आणि या सभेला आपण सर्वजण उपस्थित झाला मी सर्वांचं स्वागत करतो. परंतु योगायोगाचा भाग म्हणजे आज शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती असल्यामुळे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि महाराजांना अभिवादन करून आपण या सभेला सुरुवात करतो. आज आपण वार्षिक सभेसाठी करून टाका आणि आजच्या सभेचा वेळ 1 वाजेची झालेली असून सभेचा कोरम पूर्ण झाल्यामुळे मी माननीय अध्यक्ष साहेबांच्या वतीने संचालक मंडळाच्या वतीने या सभेला आपण सुरुवात करत आहोत. सभेला सुरुवात करताना आपल्या सभेसाठीचे अध्यक्षपदाची सूचना मी आपले संचालक अशोकराव देशमुख साहेबांना विनंती करतो आपण अध्यक्षपदाची सूचना मांडा. अगस्ती सहकारी साखर कारखाना लिमिटेड अगस्तीनगर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर कारखान्याच्या कार्यस्थळावर सन 2019-20 या आव्हान सालातील 26वी विशेष वार्षिक साधारण सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. या सभेचं अध्यक्षस्थान आपल्या साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि माजी आदिवासी विकास मंत्री आदरणीय पिचड साहेब यांनी स्वीकारावं अशी मी आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी सूचना आणतो. देशमुख साहेबांनी मांडलेल्या अध्यक्षपदाच्या सूचनेसाठी मी महेशराव मोले सरांना विनंती करतो आपण अनुमोदन द्यावं. सव्वीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आता अगस्ती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक यांनी अशोकराव देशमुख यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली मी तिला आपल्या सर्वांच्या वतीनं अनुमोदन देतो. सर्व संचालक आणि सर्व सभासद बंधूंनो, खरं तर नेहमीच्या प्रथेप्रमाणे सगळ्या सभासदांना एकत्र करून बोलायचं होतं. परंतु दुर्दैवानं सरकारनं आणि सभा घेण्याचं ठरवलं म्हणून ऑनलाईन सभा होती. या सभेला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्या सभासद बंधूच्या वतीनं थोर शिवाजी महाराज यांची जयंती आणि ज्या राज्यानं आपल्याला आत्मनिर्भर बनवलं, स्वाभिमान दिला, त्यांच्या प्रति आदरांजली व्यक्त सभासदांच्या वतीनं करतो. त्याचप्रमाणे आपले राष्ट्रीय नेते आदरणीय शरद पवार साहेब आजारी आहेत. आपल्या सभासदांच्या वतीनं त्यांच्या प्रकृतीत उत्तम फरक पडो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि आज इंदोरीकर महाराज खटल्यातनं निर्दोष सुटले, त्यांचंही स्वागत करतो. आणि ऑनलाईन सभा असल्यामुळं प्रत्येकाला वेळेचं बंधन पाळावं आणि वेळेच्या बंधनात सभा आपल्याला संपवायचे याचं सर्वांनी भान ठेवा आणि
मी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो अशी विनंती. यानंतर श्रद्धांजलीसाठी मी आपले ज्येष्ठ संचालक पांडे साहेबांना विनंती करतो आपण श्रद्धांजलीचा ठराव मांडावा. अगस्ती सहकारी साखर कारखाना लिमिटेड अगस्तीनगर या आपल्या संस्थेच्या सन 19-20 ही 26वी यादी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण ऑनलाईन सभा पार पडते. ही अहवाल सालामध्ये मान्यवर देशा पातळीवर, राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर नेते मंडळी यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यांना श्रद्धांजलीचा ठराव मांडण्यासाठी उभा आहे. फार नाव आहे, परंतु मी काही एवढी नाव घेणार नाही. प्राथमिक 2-3 नावं घेतोय. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी खासदार आपल्या जिल्ह्याचे दिलीप गांधी, माजी संचालक दादा नवले, व्हाईस चेअरमन साहेबांच्या मातोश्री दगडाबाई मुलाजी गायकर, ते संचालक लक्ष्मणराव रामनाथ बापू वागचोरे यांचे बंधू लक्ष्मणराव वागचोरे वेळगाव, मार्केट कमिटीचे संचालक दिलावर शेठ, कारखान्याचे साखर विक्री विभागाचे प्रमुख आणि फाउंडर कर्मचारी सदाशिव सदगीर यांचं आज 8 दुर्दैवी असं कोरोनाने निधन झालं. तसेच त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग विभागातील रवींद्र कानोडे असे 2 कर्मचारी. अहवाल सालामध्ये भारतातील जे थोर नेते, संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, आपले विद्यमान संचालक नानासाहेब देशमुख यांच्या पत्नी यांचे अहवाल सालात निधन झाले. देशातील थोर नेते, संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, शहीद जवान, लेखक, साहित्यिक, कलावंत, शिक्षण तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, कारखान्याचे सभासद, तसेच ठेवीदार, व्यापारी, शेतकरी, कर्मचारी, कामगार, ऊसतोडणी मजूर, ऊस वाहतूकदार, तसेच ज्ञात अज्ञात इतर चिंतक आणि कोरोना प्रादुर्भावामुळे व अन्य अपघात निधन झाले त्या सर्वांना नम्रतापूर्वक प्रथमतः मी अभिवादन करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांच्या वतीनं अर्पण करतो. सर्व दिव्यांगांच्या आत्म्यास सद्गती शांती लाभो ही ईश्वर चरणी नम्र प्रार्थना. सर्वांनी कोणी उभं राहावं. सभेच्या नियोजित कामकाजास सुरुवात होताना आवाज येत नाही सर चांगला. सभेच्या नियोजित सभेला सुरुवात झालेली आहे आणि आता मी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आपल्यापुढे वाचून सादर करत आहे. अगस्ती सहकारी साखर कारखाना लिमिटेड अगस्तीनगर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आवाज येत नाही बरोबर. अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस. त्यांनी माईक केला, म्यूट केलेला आहे. माईक हॅलो, माईकचं म्यूट आहे, आवाज येत नाही. आपले अगस्ती सहकारी साखर कारखाना लिमिटेड अगस्तीनगर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर या संस्थेची सन 2019-20 दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या आर्थिक वर्षाची 26वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज बुधवार दिनांक 31 मार्च 2021 रोजी दुपारी 1 वाजता कारखाना कार्यस्थळावर ऑनलाईन पद्धतीने कारखान्याचे विद्यमान चेअरमन माननीय श्री मधुकररावजी पिचड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विषयांवर चर्चा विनिमय करण्यासाठी आयोजित केले आहे. सदर सभेस वर निर्दिष्ट केलेल्या तारखेस व वेळेस आपण
माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन शाखा अहमदनगर यांचे पत्रानुसार ऑनलाईन सहभाग घ्यावा ही नम्र विनंती. सभेपुढील विषय क्रमांक 1 15/9/2019 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे. विषय क्रमांक 2 दिनांक 1/4/2021 ते 31/3/2020 अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षाच्या कामकाजाचा माननीय संचालक मंडळाने सादर केलेला वार्षिक अहवाल व दिनांक 31/3/2020 रोजी संपलेल्या वर्षाचे ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक स्वीकारणे मंजूर करणे. विषय क्रमांक 3 सन 2019-20च्या आर्थिक वर्षाचा माननीय जे.के. चव्हाण अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट पुणे यांनी दिलेला वैधानिक लेखापरीक्षण तपासणी अहवाल वाचून नोंद घेणे तसेच मागील सन 2018-19 लेखापरीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारण्याबाबत विचार करणे. विषय क्रमांक 4 माननीय संचालक मंडळाने संस्थेच्या सन 2020-21 सालासाठी सादर केलेल्या अंदाजपत्रकाची व त्यांनी कर्ज व भांडवल उभारणीसाठी सुचवलेल्या उपाययोजनांची नोंद घेणे तसेच 2019-20 वर्षासाठी अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मान्यता दिली. विषय क्रमांक 5 सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरता लेखापरीक्षणासाठी शासनमान्य लेखापरीक्षकांच्या लांब तालिकेमध्ये वैधानिक लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे व लेखापरीक्षण शुल्क ठरवणे संबंधाने माननीय संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयास मान्यता देणे. विषय क्रमांक 6 सन 2020-21 या वर्षाकरता अंतर्गत हिशोब तपासणीस वस्तू व सेवा कर सल्लागार, आयकर सल्लागार, कायदेविषयक सल्लागार, भविष्य निर्वाह निधी सल्लागार यांची नेमणूक करणे तसेच त्यांचा मेहनताना ठरवणे व माननीय संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयास मान्यता देणे. विषय क्रमांक 7 कारखान्याने ई ऑप्शनद्वारे विक्री केलेल्या स्क्रॅप माल विक्रीची नोंद घेऊन त्यास मान्यता देणे. विषय क्रमांक 8 सन 2019-20 या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असणाऱ्या माननीय सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करण्याबाबत विचार करणे. विषय नंबर 9 माननीय अध्यक्ष महोदय यांचे परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या योग्य रीतीने येणाऱ्या विषयावर विचारविनिमय करणे. संचालक मंडळाच्या वतीने BS भोले कार्यकारी संचालक. आता विषय पत्रिका वाचून झाले. 2 नंबरचा विषय दिनांक 1/4/2019 ते 31/3/2020 अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षाच्या कामकाजाचा मान्य संचालक मंडळाने सादर केलेला आता 1 नंबरचा विषय तुमच्या समोर ठेवतो. दिनांक 15/1/2019 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे. मी चीफ अकाउंटंट शेळके यांना विनंती करतो आपण आपल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा येथे वृत्तांत रविवार दिनांक 15/9/2019. आपल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याची सन 18-19 ची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 15/9/2019 रोजी दुपारी 1 वाजता कारखान्याच्या कार्यस्थळावर सभेची आवश्यक गणपूर्ती झाल्यानंतर सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली. आपल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याची 18-19 ची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर संपन्न होत असताना सदर सभेचे अध्यक्षपद माननीय मधुकररावजी काशीनाथ पिचड साहेब यांनी स्वीकारावे अशी सूचना माननीय संचालक श्री मच्छिंद्र शेठ धुमाळ साहेब यांनी मांडली. त्यास अनुमोदन माननीय संचालक श्री गुलाबभाऊ शेवाळे साहेब यांनी दिले. तदनंतर माननीय पिचड साहेब यांनी सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले. तदनंतर माननीय संचालक श्री महेशराव नवले साहेब यांनी सरकारपद ठराव मांडला आणि सर्वांनी उपस्थित उभं राहून 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर अहवाल साला कारखाना कार्यस्थळावर अडसाली पुरवणी सुरू पोडवा दुसरी तर एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी प्रथम क्रमांक अडसाली सुरू पोडवा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक आलेल्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी उचित सन्मान करण्यात आला. तदनंतर सभेच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली. कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेब श्री BS भोले साहेब यांनी अहवालातील नोटीस वाचन केले आणि नोटीस वाचन झाल्यानंतर विषय क्रमांक
1 दिनांक 2/9/2018 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. सदरचे इतिवृत्त सभेपुढे सविस्तर वाचून दाखवले आणि सर्व सभासदांनी त्याला कायम एकमताने मंजुरी दिली. विषय क्रमांक 2 दिनांक 1/4/2018 ते 31/3/2019 या आर्थिक वर्षाच्या कामकाजाचा माननीय संचालक मंडळाने सादर केलेला वार्षिक अहवाल स्वीकारणे व त्याची नोंद घेणे. तसेच 31/3/2019 रोजी संपलेल्या वर्षाचे ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक स्वीकारणे व त्यास मंजुरी देणे. कारखान्याच्या संचालक मंडळाने 18/19 या आर्थिक वर्षातील कामकाजाचा सविस्तर अहवाल सभासदांपुढे सादर केला. त्या अनुषंगाने कारखान्याचे उपाध्यक्ष माननीय सीताराम पाटील गायकर साहेब यांनी अहवाल सालात 5,76,001 मेट्रिक टनाचे गाळा करून 6,77,880 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. कारखान्याचे गळीत 167 दिवस चालले. आपल्या कारखान्याकडे आज अखेर 5,75,474 क्विंटल साखर साठा शिल्लक असून बँकेच्या मूल्यांकन दरानुसार 178.40 कोटी उपलब्ध आहे. त्यातून साखर मालधारण कर्जबाकी 41.5 कोटी वजा जाता 34.35 कोटी मार्जिन मध्ये शिल्लक राहत आहे. यातून कर्जाच्या परतफेडीचे नियोजन निश्चित केले जाईल अशी ग्वाही सभासदांना दिली. वरीलप्रमाणे अहवाल सालात झालेले गाळप, साखर उतारा, साखर उत्पादन, कारखान्याची ऊस उपलब्धता, कारखान्याची आर्थिक परिस्थिती, वित्त संस्था, शासकीय कर्ज, सभासदांना दिलेला ऊस भाव इत्यादी माहिती सभासदांपुढे मांडली. त्यावर साधक बाधक चर्चा होऊन 31/3/2019 रोजी झालेल्या आर्थिक वर्षाचे ताळेबंद पत्रक व सन 18/19 या आर्थिक वर्षाचे नफा तोटा पत्रक सभासदांनी सर्वमताने मंजूर केले. त्यानंतर विषय क्रमांक 3 सन 18/19 या आर्थिक वर्षाचा हिशोब तपासणी अहवाल स्वीकारणे व त्याची नोंद घेणे. तसेच माननीय संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे. सन 18/19 या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण माननीय CS राजेंद्र जयस्वाल प्रोसिडिंग SJS अँड कंपनी यांनी दिनांक 31/7/2019 रोजी पूर्ण केलेले असून लेखापरीक्षण अहवालाचा लेखापरीक्षणाचा गोषवारा सेवेकडे मांडण्यात आला. त्यामध्ये संस्थेच्या हितासाठी मौलिक सूचना केलेल्या आहेत. तसेच गळीत हंगामाची सर्वसाधारण माहिती, तांत्रिक कार्यक्षमता, ऊस भाव, भाग भांडवल, जिंदगीची नक्तता, निधी, कर्जे, ठेवी, इतर ठेवी, ऊस खरेदी कर, भाग विकास निधी, सरकारी कर्जे, व्याज देणे, व्यवसाय व्यवस्थापन, वाहने, साखर विक्री इत्यादी बाबीवर सविस्तर चर्चा झाली. वैधानिक लेखापरीक्षकांनी दर्शवलेल्या दोषांची पूर्तता करून दोष दुरुस्ती अहवाल संबंधित विभागाकडे पाठवणे व अहवालाच्या दोष दुरुस्तीची व स्पष्टीकरणे इत्यादी बाबतची योग्य ती कारवाई करण्याचे सर्व अधिकार माननीय संचालक मंडळाला देण्यात यावे असे सर्वानुमते ठरले. त्यानंतर विषय क्रमांक 4 माननीय संचालक मंडळाने सादर केलेल्या संस्थेच्या सन 19-20 या आर्थिक वर्षाच्या भांडवली व महसुली खर्चाच्या अंदाजपत्रकाची नोंद घेणे व त्यास मान्यता देणे व सन 18-19 या आर्थिक वर्षात मंजूर अंदाजपत्रकापेक्षा कमी अगर जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे. तसेच पोटनियमाप्रमाणे माननीय संचालक मंडळास भांडवल व कर्ज उभारणीस अधिकार देणे. त्याप्रमाणे कारखान्याच्या संचालक मंडळाने 19-20 या वर्षाचे भांडवली व महसुली खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले होते. भांडवली उत्पन्न, त्याच्यानंतर भांडवली खर्च हे मांडले. त्याच्यानंतर 18-19 वर्षामध्ये महसुली खर्च अंदाजपत्रापेक्षा कमी जास्त झालेला खर्च त्याच्यामध्ये समाविष्ट केला. उत्पन्न खर्चामध्ये साखर उत्पादन किंमत, मळी किंमत, बगॅस किंमत, राख व प्रेसमोड इतर जमा, इतर उत्पन्न याप्रमाणे 19,481 लाख रुपये आणि त्यानंतर प्रत्यक्ष झालेला जो 19-20चा जो अंदाज आहे तो 24,795. 18-19 मध्ये प्रत्यक्ष झालेला 24,540.21 लाख आणि कमी झालेला 1696.97 लाख आणि जादा झालेला 1442.18 लाख. त्याचप्रमाणे खर्चाचा तपशील आहे. त्याच्या अंदाजपत्रकाच्या खर्चाच्या तपशील मध्ये ऊस तोडणी वाहतूक खर्च, ऊस पुरवठा खर्च, ऊस विकास प्रोत्साहन खर्च, प्रत्यक्ष उत्पादनाचा भांडवल वापर, पगार व मजुरी खर्च, साखर वाहतूक उत्पादन खर्च, व्यवस्थापकीय खर्च, व्याज खर्च, घसारा खर्च, त्यानंतर आकस्मिक खर्च, संचित तोट्याची भरपाई आणि पुनर्मूल्यांकन निधी आणि ऊस भावासाठीचा वाढावा यासाठीची आकडेवारी या सभेमध्ये डिटेल मांडली. त्यामध्ये 19,481 चा अंदाज होता. त्याच्यानंतर 24,795 प्रत्यक्ष खर्च होता. 24,540 रुपये प्रत्यक्ष खर्च झाला. 825.26 लाख या ठिकाणी जास्तीचा खर्च झाला. त्याच्यानंतर 570.87 कमी खर्च झाला. याप्रमाणे अहवाल सालातील मंजूर अंदाजपत्रकापेक्षा कमी जादा झालेल्या खर्चाची नोंद व त्याची मान्यता घेण्यात आली. तसेच कर्ज व भांडवल उभारणीचे सर्व अधिकार संचालक मंडळाला देण्यात यावेत असे सर्वांमध्ये ठरले.
त्याच्यानंतर विषय क्रमांक 5 सन 19-20 या आर्थिक वर्षाकरता शासन मान्य लेखा परीक्षणाच्या नाम तालिकेतील वैधानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे व लेखा परीक्षण शुल्क ठरवणे. त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा अध्यादेश 2013 14/2/2013 अन्वये सहकारी संस्था 2 मधील तरतुदी निबंधकाने प्रसिद्ध केलेल्या लेखा परीक्षकाच्या नाम तालिकेमधून वैधानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे व लेखा परीक्षण शुल्क ठरवणे. या अनुषंगाने दिनांक 14/2/2013 अध्यादेश 2013 नुसार कायदा यातील नियम याचा विचार करता वैधानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे व शुल्क ठरवण्याचे अधिकार माननीय वार्षिक सर्वसाधारण सभेने दिलेले आहेत. सदर धोरणाप्रमाणे आपले कारखान्याचे सन 19-20 या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरवणे आवश्यक आहे. सन 19-20 च्या आर्थिक वर्षाकरता शासन मान्य नाम तालिकेतून वैधानिक लेखा परीक्षक म्हणून मी JK चव्हाण अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट पुणे ऑडिट ग्रेड A या इनपॅनलमेंट नंबर 1/10,087 यांचा सन 19-20 या आर्थिक वर्षासाठी नेमणुकीचा त्यांचा प्रस्ताव आलेला असून सहकारी संस्थांचे लेखा परीक्षण, कंपनी लेखा परीक्षण, अंतर्गत हिशोब तपासणी, टॅक्स ऑडिट इत्यादी कामाचा अनुभव सन 19-20 करता या वैधानिक लेखा परीक्षक म्हणून मी JK चव्हाण अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट पुणे यांची नेमणूक करणे व त्यासाठी देवायची फी शासन निर्णयाप्रमाणे करणे व लेखा परीक्षण करण्याचे शुल्क 5% किंवा शासनाच्या प्रचिती धोरणाप्रमाणे काही बदल झाल्यास त्यात शासकीय ऑडिट फी देण्याबाबत आम सभेने मान्यता द्यावी अशी विनंती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री PS कोले साहेब यांनी केली. त्यास आम सभेने एकमताने मान्यता दिली. त्यानुसार मान्य संचालक मंडळाने आवश्यक ती कार्यवाही करावी असे सर्वांमध्ये ठरले. त्यानंतर पुढील विषय क्रमांक 6 सन 19-20 या वर्षाकरता अंतर्गत हिशोब तपासणीस वस्तू व सेवा कर सल्लागार, आयकर सल्लागार, कायदेविषयक सल्लागार, भविष्य निर्वाह निधी सल्लागार यांची नेमणूक करणे तसेच त्यांचा मेहनताना ठरवण्याचा अधिकार माननीय संचालक मंडळास देणे. सन 19-20 कारखान्याच्या अंतर्गत तपासणी करणे या अनुषंगाने अन्य कामासाठी अंतर्गत हिशोब तपासणी यांची नियुक्ती करणे, विक्री कर सल्लागार, आयकर सल्लागार, कायदेविषयक सल्लागार नियुक्तीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सन 19-20 या आर्थिक वर्षाकरता अंतर्गत हिशोब तपासणी व आयकर सल्लागार म्हणून श्री ओम प्रकाश एम जाजू नाशिक यांचे कामाच्या तपशिलाप्रमाणे मानधन नेमणूक केली. विक्री कर सल्लागार म्हणून पटेल कलंत्री अँड असोसिएट संगमनेर, भविष्य निर्वाह निधी सल्लागार म्हणून श्री सुशांत चौधरी नाशिक, कायदेविषयक सल्लागार म्हणून ऍडव्होकेट BG वागचौरे, ऍडव्होकेट BR आरोटे, ऍडव्होकेट DD शेटे व कामगार कायदेविषयक सल्लागार म्हणून ऍडव्होकेट अशोक पाटील अहमदनगर यांची सन 19-20 साठी नेमणूक करण्यात यावी व त्यांचा मेहनताना ठरवण्याचा अधिकार माननीय संचालक मंडळाला देण्यात यावा असं सर्वांमध्ये ठरले. त्यानंतर विषय क्रमांक 7 माननीय अध्यक्ष साहेब यांच्या पूर्व परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर विचारविनिमय करणे. त्याच्यामध्ये आयत्या वेळचा पहिला विषय रजा समाप्त करण्याबाबत विचारविनिमय करणे. आपले कारखान्याची सन 18-19 आर्थिक वर्षाची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी विविध कारणामुळे सभासदांना त्यांचे व्यक्तिगत, घरगुती व वैद्यकीय अथवा अन्य कारणामुळे रविवार दिनांक 15/9/2019 रोजी दुपारी 1 वाजता होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहता आलेले नाही. तरी उपरोक्त नमूद विविध कारणांमुळे आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी अनुपस्थित असलेल्या सर्व सभासदांची रजा समापित करावी असे सर्वांमध्ये ठरले. याप्रमाणे आयत्या वेळचे विषय पत्रिकेवरील विषय संपन्न झाल्यानंतर काही सभासदांनी मौलिक सूचना या ठिकाणी केल्या. त्यामध्ये श्री सुरेश नानासाहेब नवले आगर, श्री दशरथराव सावंत साहेब सावंतवाडी, त्याचप्रमाणे श्री पांडुरंग कारभारी नवले, श्री राजेंद्र कुमकर, त्याच्याप्रमाणे श्री संत नामदेव आमरे, श्री दातीर गुरुजी, श्री विजय वैद्य, त्याच्यानंतर श्री सुरेश शिंदे, श्री कैलास देशमुख, श्री शिवाजीराव पाटोळे, श्री प्रदीप हासे, प्रमोद मंडळी, बाळासाहेब उगले, विठ्ठल वाळव, सुनील मालुसकर, बाळासाहेब शेळके, विलास शेवाळे, प्रकाश नवले इत्यादी सभासदांनी सभेच्या कामकाजात सहभाग घेऊन काही मौलिक सूचना या ठिकाणी मांडल्या. त्यांच्या सूचनांची या ठिकाणी नोंद घेण्यात आली. त्याप्रमाणे सभेतील कामकाज सभेच्या सूचना संपल्यानंतर आपल्या कारखान्याचे अध्यक्ष माननीय पिचड साहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणास सुरुवात केली. सर्वप्रथम आलेल्या सर्व शेतकरी व सभासदांचे स्वागत केले. कारखान्याच्या सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची कारखाना दखल घेऊन आपल्या सर्व सूचनांचे असे सांगितले. यावर्षी राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती संकट आले. फार मोठ्या प्रमाणात साखर कारखाने बंद राहिले. यावर्षी कमी आहे, त्यामुळे ऊस गाळप कमी होणार आहे. तरी आपल्या कार्यक्षेत्रातील आपण
4 लाख मेट्रिक टन पर्यंत गाळप करू शकू. जास्तीत जास्त गाळपाचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले. तालुक्यामध्ये जास्तीत जास्त ऊस क्षेत्र वाढवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे. त्यासाठी कारखाना शेतकऱ्यांना सर्व मदत करण्यास तयार आहे. तालुक्यामध्ये पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास क्षेत्रात ऊस वाढीसाठी त्याचा उपयोग होईल. आढावा विभागातील पाण्याची आवश्यकता गरज लक्षात घेता कालव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. भोसरी या ठिकाणी 132 केवीचे ऊस केंद्र सुरू झाले आहे. आंबेपळे येथे 132 केवीचे 13 मेगावॅटचे ऊस केंद्र सुरू झाले आहे. इत्यादी सर्व माननीय चेअरमन साहेबांनी घेतल्यानंतर दिवाळीसाठी यावर्षी दीपावलीसाठी सणासाठी शेतकऱ्यांना साखर व ऊस पेमेंट देण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय घेणार आहे. सर्व ऊस उत्पादक तसेच कर्मचारी कामगार यांनाही त्यांचे थकीत पगार व बोनस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सभासदांनी केलेल्या सर्व सूचनांचे संचालक मंडळ योग्य विचार करेल असे नमूद केले. आपल्या कारखान्याने या खरीप हंगामात जिल्ह्यात 2400 रुपये प्रति मेट्रिक टन इतका पहिली उचल दिली आहे. हा ऊस भाव अंतिम नसून आणखीन काही रक्कम देता येईल का याचा विचार संचालक मंडळ अवश्य करेल. शेवटी संचालक माननीय श्री अशोकराव आवटे साहेब यांनी 25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व सभासद बंधू भगिनींचे मंचावरील सर्व मान्यवरांचे कारखाना व्यवस्थापनाचे आभार मानून मान्य अध्यक्ष साहेब यांच्या परवानगीने सभासदांचे जाहीर केले. मी राज्य साहेबांना विनंती करतो की आपण पुढे जाऊ. अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याची 26वी वार्षिक साखर सभा आज संपन्न होते. या सभेचे अध्यक्ष या कारखान्याचे संस्थापक चेअरमन आदरणीय पिचड साहेब, या सभेसाठी उपस्थित असलेले ऑनलाईन वर उपस्थित असलेले सर्व तालुक्यातील पदाधिकारी, सर्व ऊस उत्पादक सभासद, कारखान्याचे माझे सर्व सहकारी संचालक, कारखान्याचे एमडी, सर्व विभाग प्रमुख, सर्व कामगार, सर्व सभासद बंधू आणि पत्रकार मित्रांनो, कारखान्याची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा होत असताना सन 19-20 चा आढावा आपल्या पुढे सादर करताना कारखान्याच्या सर्व व्यवस्थापनाने गळीत हंगाम 2019-20 चा सर्वच महाराष्ट्रामध्ये अत्यंत अडचणीची आणि दुष्काळी परिस्थिती असताना सर्व महाराष्ट्रामध्ये कारखान्यांचा गळीत हंगाम फार छोटा असा गळीत हंगाम सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच कारखान्यांचा झाला. परंतु अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आमच्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अतिशय कष्टाने आपला ऊस जगवला आणि जवळजवळ 19-20 या अहवाल सालामध्ये 2,24,552 टन इतका ऊस कार्यक्षेत्रातल्या आमच्या सभासदांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये ऊस पिकवला. आणि म्हणून पहिल्यांदा मी तालुक्यातील कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादकांचे मनपूर्वक यांचे आभार मानणार आहे. त्याचप्रमाणे हा गळीत हंगाम होत असताना बाहेरील कार्यक्षेत्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गेटवेचा ऊस सुद्धा आपण 19-20 ला आणला. त्यामध्ये नाशिक विभागातून जवळजवळ 55,000 टन ऊस नाशिक विभागातून आपण आणला. निफाड विभागातून आपण 22,000 टन ऊस आणला. निवासा तालुक्यातून 42,000 टन ऊस आणला. गंगापूर विभागामधून 12,000 टन आणि राहुरी तालुक्यातून 25,000 व इतर छोटे छोटे 7,500 मेट्रिक टन असा जवळजवळ गेटकेंचा 1,63,544 एवढा ऊस आपण बाहेरच्या गेटकेंमधून आणला. त्या गेटकेंच्या सर्व शेतकऱ्यांचं सुद्धा त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस इतक्या दुष्काळी परिस्थितीमध्ये कारखान्याला पुरवला. त्यांचे मी मनपूर्वक सर्व कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो. एकूण गाळप आपलं 3,88,096 मेट्रिक टन एवढं गाळप आपलं मागच्या 19-20 हंगामामध्ये झालेलं आहे. आणि त्याची एकूण साखर 4,35,222 क्विंटल साखर साधारण सगळी आपण उपलब्ध केलेली आहे.
एकूण साखरेचा उतारा 11.21 असा साखरेचा उतारा आपण मिळवला. मला वाटतं जिल्ह्यामध्ये तो साखरेचा उतारा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा उतारा आपण जिल्ह्यामध्ये मिळवलेला आहे. गणिताचे दिवस 117 दिवस आपण 117 दिवस केलेला आहे आणि म्हणून 19-20चा हा कारखान्याचा सगळा पुरवठा करीत असताना एकूण कार्यक्षेत्रामध्ये 2625 रुपयाचा भाव आपण कार्यक्षेत्रामध्ये दिलेला आहे व कार्यक्षेत्राबाहेर 2500 रुपये म्हणजे FRP जी आपली आहे त्या FRP एवढा भाव आपण बाहेरील गेटकेच्या सभासदांना दिलेला आहे. अशा प्रमाणात सर्व रक्कम आपण एकूण जी काही FRP अधिक जादाची रक्कम आपण मागच्या 19-20च्या हंगामामध्ये 125 रुपयाचं जादा पेमेंट आपण ऊस उत्पादकांना केलेलं आहे. सातत्यानं अकोला तालुक्यातील अनेक संघटनांची मागणी नेहमी कारखान्याकडे असते. कारखाना तुम्ही कर्ज काढा परंतु आमच्या ऊस उत्पादकांना जादा पेमेंट दिलं पाहिजे, आम्हाला दीपावलीला आमच्या शेतकऱ्यांना पेमेंट दिलं पाहिजे आणि म्हणून आम्ही दीपावलीच्या वेळेस 125 रुपये पेमेंट आणि सर्व सभासदांना ऊस उत्पादक सभासदांना कार्यक्षेत्रातील सभासदांना दिलेलं आहे. आणि म्हणून असं एक इतक्या दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं गाळप आणि 19-20च्या अहवाल सालामध्ये आपण केलेलं आहे. एकूण सगळी ह्या वर्षाची सुद्धा 20-21ची सगळ्या कारखान्याचं जो काही सीझनची जी काही आपल्याला पूर्वतयारी करायची असते आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला ऊस तोडणी कामगार, ऊस वाहतुकीची यंत्रणा ही सगळी यंत्रणा कारखान्याला उभी करावी लागते आणि ती यंत्रणा अत्यंत सुसज्ज अशी यंत्रणा आपण उभी केलेली आहे. साधारण 150 टोळ्या, 250 ते पावणे 300 आपले ट्रॅक्टर आणि 500 बैलगाडी असा चांगली यंत्रणा आपण, मला आनंद वाटतो की जिल्ह्यामध्ये अत्यंत सुसज्ज अशी ऊस तोडणीची यंत्रणा आपल्या कारखान्याची आहे. आणि म्हणून ऊसच्या दृष्टीनं इतकून दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा परंतु या वर्षी खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला आणि म्हणून मला आनंद वाटतो की ह्या तालुक्यामध्ये आदरणीय देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि या तालुक्याचे आपल्या सर्वांचे माजी मंत्री आणि ह्या कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी अडवण्याचं काम सगळ्या तिन्ही प्रवरा असेल, आढळा असेल, मुळा असेल या तिन्ही पट्ट्यामध्ये चांगलं पाणी अडवण्याचं काम झालं. आणि म्हणून त्या पाण्याच्या नियोजनामुळं आपल्या शेतकरी डिपार्टमेंटनं आपल्या कारखान्याच्या सगळ्या व्यवस्थापनांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय घेऊन मागेल त्याला बांधावर ऊस देण्याचा निर्णय आपण संचालक मंडळाने घेतला. रोपे पोच करण्याची त्याच्या बांधावर त्याचं आपण देणं पुरवण्याची योजना आपण शेतकरी डिपार्टमेंट मध्ये घेतली. एकरी 5,000 रुपये बिनव्याजी आर्थिक मदत वसुलाच्या अटीवर ज्यांनी स्वतःचं देणं दुसरीकडून घेतलं असेल त्यांना एकरी आपण 5,000 रुपयाचं बिनव्याजी मदत त्यांना देण्याची हे केलेली आहे. सुधारित ऊस जातीच्या बियाण्यांचा प्रसार व्यवसायाच्या माध्यमातून आडेगाव असेल, व्यवसायाच्या अनेक जाती असतील त्याचा प्रसार शेतकरी डिपार्टमेंटचे आमचे ऊस विकास अधिकारी असतील, शेतकरी अधिकारी असतील या सर्व मंडळींनी चांगल्या पद्धतीचं नियोजन ऊस देण्याच्या संदर्भामध्ये केलेलं आहे. कारखाना साईटवर आधुनिक पद्धतीची रोपवाटिका देण्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचा कारखान्याचे एमडी घुलेंच्या नेतृत्वाखाली एक चांगली रोपवाटिकेचं सुद्धा एक चांगलं नियोजन आणि अगस्ती कारखान्याच्या आपल्या सर्व संचालक मंडळाने केलेलं आहे. ठिबक सिंचन संच बसवण्याची योजना तालुक्यामध्ये जी आपण सुरू केली आणि त्यामध्ये ज्या बँका असतील किंवा त्या ठिबकचे जे काही हे असतील त्यांना हमी देण्याचं काम, त्या पुरवठादारांना हमी देण्याचं काम बँकेनं आपल्या कारखान्यानं हमी घेऊन त्यांना ठिबक सिंचन बसवण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. सुसज्ज माती परीक्षण सुद्धा प्रयोगशाळा, सुसज्ज अशी प्रयोगशाळा आपण संचालक मंडळाने उभी केलेली आहे. आणि म्हणून एकात्मिक कीड व रोग निवारणासाठी द्रवरूप जैविक खतांचा पुरवठा केला जातो. अगस्ती बायोअर्थ खत निर्मिती प्रकल्पातून सेंद्रिय खताचा पुरवठा या वर्षी आपण जे काही कंपोस्ट खत आपण जे काही केलेले अतिशय शेणखतापेक्षा सुद्धा चांगलं खत आपण या जो काही नवीन प्रकल्प आपण उभा केलेला आहे
या प्रकल्पामधून त्या कंपोस्ट खताचं वाटप अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सुरू केलेलं आहे. शेतकरी प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिरांचं आयोजन सुद्धा आपण या शेती डिपार्टमेंटच्या मार्फत करतोय. या सर्व विविध योजनांचा परिपाक निसर्गाची साथ आणि संचालक मंडळाच्या दूरदृष्टीच्या नियोजनामुळे या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुरुवातीला 1,16,000, 1.25 लाख टन, 2 लाख टन असं कार्यक्षेत्रामध्ये ऊस असायचा. पण ह्या वर्षी ह्या सगळ्या नियोजनामुळे जवळजवळ 3,60 ते 3,70, 3,70,000 पर्यंतचा ऊसाची वाढ आपण कार्यक्षेत्रामध्ये सगळ्या कारखान्यांच्या व्यवस्थापन, सत्य शेतकी डिपार्टमेंट आणि आपल्या एमडीच्या सगळ्या नियोजनामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे. आणि म्हणून मागच्या वर्षीचा कार्यक्षेत्रातला 2.25 लाख टन ऊस आणि ह्या वर्षीचा जवळजवळ 4.25 लाख टन ऊस याच्यामुळे थोडी जो काही तोडणीच्या याच्यातला जो काही ताण आता सध्या आपल्या सगळ्या ह्या लेबरवर पडतोय. आणि म्हणून माझी विनंती सर्व शेतकरी बांधवांना आहे, त्रास झालेला आहे सगळ्यांना. कारण मागच्या काही महिन्यामध्ये फार मोठे पावसाचे परिस्थिती, वादळाची परिस्थिती यामुळे ऊस पडले, त्याला काही लागून लागला, ह्या सगळ्या अडचणी झाल्यात. परंतु त्याचं एकूण नियोजन जवळजवळ 50,000 ते 60,000 टन एकूण ऊसाच्या टनेज वाढलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या याच्यामुळे थोडी वेळ थोडा उशीर होतोय. परंतु मला सांगायला असं वाटतं की मागच्या वर्षीचा गाळप हंगाम 3,88,000 टनाचा आपण केला आणि तो 27 एप्रिल पर्यंत गाळप आपण त्यावेळेस केले. आणि आज आपण साधारण 5.25 लाखाचं गाळप, 5,25,000 टनाचं गाळप आपण आता केलेलं आहे. आणि जवळजवळ 1 लाख टनाचं गाळप आपण साधारण एप्रिल येईपर्यंत आपण हे सगळं गाळप करू. म्हणजे फार मोठा फरक काही त्याच्यामध्ये नाही. परंतु अडचण सगळ्या शेतकऱ्यांची एक झालेली आहे की ह्या सगळ्या वादळी परिस्थितीमुळे, अवकाळी पावसामुळे ऊसांचं नुकसान झालंय, ऊस पडले आणि म्हणून त्यामुळं थोडी अडचण सगळ्या शेतकऱ्यांमध्ये मिळते. परंतु मी तुम्हाला खात्री देतो की सर्व संचालक मंडळी, आम्ही बाहेरच्या ज्या सगळ्या टोळ्यावर घेतलेला जे सगळं लेबर होतं, हे सगळं लेबर आपण आता ठरलेलं आहे. आणि 30 तारखेपर्यंत आपण हा सगळा ऊस काढण्याचा कार्यक्रम शेती विभागाला सगळ्या सूचना आम्ही संचालक मंडळ चेअरमन साहेब आम्ही सगळ्यांनी दिलेल्या आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, थोडी आपण वेळ आता आपण काढलाच पाहिजे का, फार काही जास्त वेळ आपण त्याच्यामध्ये गेलेला नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने सुद्धा सर्व उपाययोजना आपण बाहेरून काही कारखाने बंद झाले, त्यांचे काही लेबर आपण आणतोय, काही ट्रॅक्टर, काही ट्रक हे आणण्याचा सुद्धा प्रयत्न सर्व शेतकरी डिपार्टमेंट आपण करतो. साधारण ह्या 5 वर्षातला जर आपण हिशोब पाहिला तर 16-17ला 1,14,000 टन ऊस आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होता. 17-18ला 2,84,000 टन ऊस आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होता. 18-19ला 3,21,000 टन ऊस होता. 19-20ला 2,24,000 होता. ह्या दुष्काळी परिस्थितीमध्ये तो जरा कमी होता. परंतु 20-21ला साधारण 4.25 लाख टन ऊस आता आपल्या कार्यक्षेत्रामध्ये तयार झालेला आहे. आणि म्हणून पुढच्या वर्षाची अपेक्षा, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगली परिस्थिती की जवळजवळ 4.5 लाखापर्यंत आपण या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःचा ऊस आपण निर्माण करून या कारखान्याला लागणारा 5 लाख टनाचं गाळप करण्याचं कार्यक्षेत्राचा तो ऊस तयार होईल असं नियोजन पाहण्याचं हे सगळं आपल्या मंडळींनी केलेलं आहे. आणि म्हणून काही अडचणी, काही मंडळी ती चर्चा होते की बाहेरून आपण कवळा ऊस आणतो, आमचा इथं चांगल्या रिक्वायरीचा ऊस होतो आणि म्हणून सभासदांचा त्याच्यामध्ये आपल्या सभासदांना फायदा घेतो. परंतु तसं आम्ही जर आकडेवारी आपण पाहिली, बाहेरचा ऊस आणताना सुद्धा ब्रेक्स लावल्याशिवाय आपण बाहेरचा ऊस आणत नाही. आणि पहिल्या पंधरवड्यामध्ये, दुसऱ्या पंधरवड्यामध्ये कार्यक्षेत्राच्या ऊसापेक्षा बाहेरचा जो गेटकेचा ऊस आला आहे त्याची रिकव्हरी आपल्यापेक्षा जास्त होती. याचं कारण जास्त पाऊस झालेला होता, काळ्या जमिनीमध्ये आपली ओलावा तुटत नव्हता आणि म्हणून रिकव्हरी आपली कमी येत होती. तेव्हा बाहेरच्या ऊसाचा कवळा काचा आणून काहीतरी आपण ऊस आणून त्याची रिकव्हरी कमी होते आणि त्याचा भुर्दंड ह्या शेतकऱ्यावर पडतो असं होत नाही. ही सगळी आपली शेतकीची यंत्रणा अतिशय दक्षतापणानं आपण ब्रिक्स हिरूनच ऊस आणतो. आणि म्हणून असा काही त्या बाहेरचा ऊस जर आणला नाही आणि एकूण फक्त आपल्या कार्यक्षेत्रातल्या ऊसावर जर आपण हे गाळप केलं तर एकूण कारखान्याची जी काही आर्थिक स्थिती
एकूण कारखान्याचा जो बोजा व आपले कामगारांचे खर्च असतील आणि बाकीचे जे काही सगळ्या एकूण मशिनरीचे खर्च असतील ते खर्च त्याच्यावर भागणार नाहीत आणि म्हणून बाहेरून ऊस आणून अत्यंत कार्यक्षमतेने आपल्याला कोणत्या परिस्थितीत त्या कारखान्याचं गाळप चांगलं केलंच पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रातले सगळे कारखाने नगर जिल्ह्यातले एकही कारखाना असा नाही का जो बाहेरून घेतक्यांचा ऊस आणत नाही असे 10,000 टनचे कारखाने हे सगळे कारखाने आता बाहेरून ऊस आणून पूर्ण कार्यक्षमतेने आपल्याला कारखाना चालवला आज मला आनंद वाटतो की आपल्या सगळ्या शेती खाता असेल आणि आम्ही सर्व संचालक मंडळ नेहमी शेतकरी डिपार्टमेंटशी संवाद साधतो की आज जिल्ह्यामध्ये 12-35 ची रिकव्हरी आजची डेची आणि जवळजवळ 10-7 ची सरासरी रिकव्हरी असणारा हा अगस्ती सहकारी साखर कारखाना हा नंबर 1 चा कारखाना आज जिल्ह्यामध्ये रिकव्हरीच्या संदर्भामध्ये सुद्धा काम करतो आणि म्हणून मला खरं म्हणजे हे सगळं करत असताना अनेक त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भात असतील परंतु फार चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण करतोय हा कारखाना ह्या सगळ्या याच्याबरोबर काही सामाजिक उपक्रम सुद्धा आपल्याला कारखान्याने आपण केलेले सर्व संचालक मंडळांनी कोविड केअर सेंटरची उभारणी आपण बरेच दिवस आपण 4-1 महिने हे सेंटर चालवलं आणि जवळजवळ 100-150 या रुग्णांची व्यवस्था सुद्धा आपण आपल्या कारखान्यामार्फत आपण तिथे अतिशय चांगल्या पद्धतीने केली होती एक अतिशय चांगली बाब आहे कारखान्यामध्ये एमडीने अतिशय चांगलं नियोजन इथं गोळ्या देण्याचा प्रश्न असेल इथं आपल्याला वाद देण्याचा कामगारांचा प्रश्न असेल या सगळ्या सुविधा आपल्या ऊस तोडणी कामगारांना सुद्धा त्या सुविधा पुरवल्यात आणि म्हणून आज संपत आला 1 महिना फक्त आपलं गाळपाचा राहिला तरी एकही केस आपल्या कामगारांमध्ये नाही आपल्या बाकीच्या तोडणी कामगारांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं ते सुद्धा आपण नियोजन केलेलं आहे मागच्या वेळेस आपण मशिनरीचं आधुनिकीकरण केलं हे आधुनिकीकरण म्हणजे अरे वर्षानुवर्ष 25 वर्षापासूनची आपली मशिनरी अनेक मशिनरी आता याच्यामध्ये जुनाट झालेल्या होत्या मी अनेक कारखाने जिल्हा सहकारी बँकेमध्ये आपण मला चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतर अनेक कारखान्यांशी संबंध माझा येतो आणि म्हणून दरवर्षी आपला संजीवनी कारखाना असेल आदरणीय कोल्हे साहेबांचा अतिशय प्रगतिशील असा कारखाना अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवणारा असा कोल्हे साहेबांचा कारखाना असेल काळे साहेबांचा कारखाना असेल ज्ञानेश्वर असेल अनेक कारखाने दरवर्षी नवीन नवीन तंत्रज्ञान कारखान्यामध्ये येतात नवीन नवीन मशिनरी येते त्या मशिनरीच्या माध्यमातून नवीन नवीन आपण काय काय म्हणजे साखरेचं रिकव्हरी कशी वाढेल त्याच्यामध्ये याचं कसं चांगल्या आपल्याला साखरेची प्रत चांगली कशी होईल या अनेक याच्यातून मॉडिफिकेशन करून त्याचे फायदे या सगळ्या मॉडिफिकेशन केल्यामुळं आपण जे काय 25-27 पर्यंत आपण करत होतो तो झालं जवळजवळ आपण 37 टनापर्यंत आपण आता करतो आणि म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज जी काही सगळी साखर कारखानदारीमध्ये जे काही एक नवीन तंत्रज्ञान सगळी मंडळी करतायत की जास्तीत जास्त आपण क्षमता वाढवून आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर आपल्याला ऊस कसा आणता येईल आपल्या शेतकऱ्यांचा ऊस लवकर कसा आणता येईल त्याचं गाळप लवकर झाल्यानंतर याच्यामध्ये अनेक फायदे ऊस त्याच्यामध्ये रिकव्हरी वाढते आणि शेतकऱ्यांचा ताजा ऊस येतो त्याचं टनेज वाढतं या सगळ्या गोष्टी करण्याकरता महाराष्ट्रातील नवीन सगळ्याची कारखान्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्षमता वाढवली ही क्षमता काय आपण वाढवली नाही याचं परंतु मॉडिफिकेशन करून मग त्या सेंट्रिफ्युगल मशीन असतील आपल्या याच्यामध्ये मिल मध्ये काही मॉडिफिकेशन करण्याचा प्रश्न असेल बॉयलर मध्ये काही काम करण्याचा प्रश्न असेल असं मॉडिफिकेशन करून आपण खरं म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीची क्षमता याच्यामध्ये वाढवलेली आमच्या चीफ इंजिनियर सांगतात बघायचं त्याच्यातला हे कमी झालाय बघायचं पोल कमी झालाय याच्यामध्ये आपल्याला नुकसान आपलं कमी होतं या अशा अनेक गोष्टी सांगता येतील परंतु त्यामुळे सुद्धा हे जे काही आपण आधुनिकीकरण केले त्यामुळं अनेक फायदे आणि म्हणून जेवढ्या रकमेचं आधुनिकीकरण केलं मला वाटतं एखादा हप्ता राहिला असेल की सगळे आधुनिकीकरणासाठी जे काही कर्ज जिल्हा बँकेकडून आपण घेतलं ते सुद्धा एखादा हप्ता राहिला असेल ते कर्ज सगळं फिटलेले अशा अर्थानं हे योग्य मशिनीचं आधुनिकीकरण करणं योग्य होतं आणि म्हणून त्याच्यामध्ये अनेक गोष्टी स्टीम वापर 6 पॉईंट बचत झालेली आहे कमी वेळात जादा काळात झालेले ऊर्जा बचत झालेली आहे 94 अशा अनेक याच्यामध्ये आपण केले आणि म्हणून केंद्र शासनाचे व्याज सवलत योजनेत पात्र केंद्र सरकारने राज्यातील उभारणीसाठी आसवडी प्रकल्प हा जो काही आपण
आसवनी प्रकल्प उभा केलेला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारने 6% व्याजदरानं सगळ्याच राज्यात आणि देशामध्ये आसवनी प्रकल्प उभे करून आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इथेनॉलचा प्रकल्प असतील त्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारनं प्रोत्साहन दिलं. पेट्रोलच्या याच्यामध्ये इथेनॉल मिसळल्यानंतर आज जो काही पेट्रोलचे दर जरा कमी येतील आणि साखर कारखान्याला सुद्धा त्याच्यामधून 4 पैसे कसे मिळतील हा प्रयत्न सुद्धा मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारनं सवलत दिल्यामुळं आपण हा इथेनॉलचा प्रकल्प उभा केलेला आहे. मला अत्यंत आनंद वाटतो की राज्यामध्ये अनेक कारखान्याचे इथेनॉलचे प्रकल्प आहेत, डिस्टलरी आहेत, त्यांचे कोजन आहेत आणि मग ह्या सगळ्यांचा परिपाक हे सगळे पैसे त्याच्यामध्ये हे करून आणि ते ऊसाचे भाव असतील पेमेंट असेल हे ते कारखाने करू शकतात. पण ह्या कारखान्यामध्ये ती परिस्थिती नव्हती आणि म्हणून आपण सगळ्यांनी निर्णय घेऊन इथेनॉलचा प्रकल्प एक अत्यंत चांगला प्रकल्प आपण उभा केलेला. याच्यामध्ये आपल्याला डीपीआर जो आपण व्यवसायाने आपला तयार केला त्या डीपीआर मध्ये 7 कोटीची मंजुरी आपल्याला डीपीआर मध्ये व्यवसायाने दिली. परंतु आपण जो प्रकल्प याच्यामध्ये स्टेट कमिटी पुढे जे आपण निगोसिएशन केलं, स्टेट कमिटी ही त्यामध्ये आपल्या साखर संघाचे अध्यक्ष असतात, आपल्या शुगर कमिशनर शासनाचे सगळे अधिकारी असतात आणि सगळे आम्ही संचालक मंडळाने त्या स्टेट कमिटी पुढे त्याचं निगोसिएशन करून साधारण 46 कोटीचं याचं टेंडर आपण इथेनॉल प्रकल्पाचं केलेलं आहे. त्यामध्ये जीएसटी धरून आतापर्यंत जीएसटी अधिक ही 46 कोटी याच्यामधून साधारण आतापर्यंत 54 कोटीचा खर्च आपला त्या इथेनॉल प्रकल्पावर झाला. आणि मग कोणाच्या शंका असतील याच्यामध्ये सगळ्या राज्यामध्ये ठरवून दिलेल्या या सगळ्या गोष्टी आणि म्हणून ती स्टेट कमिटी पुढे हे सगळं निगोसिएशन होतं. संचालक मंडळाचा त्याच्यामध्ये काही सहभाग नसतो, हे सगळं आम्ही ऐकत असतो. परंतु त्यावेळेस सुद्धा या निगोसिएशनला ही मंडळी कमी येत नव्हती. चेअरमन साहेबांनी त्यावेळेस सांगितलं त्याला आम्हाला आम्ही सोडून देतो, आम्हाला करायचं नाही तर जास्त भावानं कुणी टेंडर भरणार असेल तर. आणि म्हणून त्यावेळेस सुद्धा फार काटकसरीनं 46 कोटीचा हा प्रकल्प आणि मी राज्यामध्ये सुद्धा अनेक प्रकल्प याचे पाहिले त्याच्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणात त्याचे खर्च आलेले. परंतु व्यावसाय आणि ह्या सगळ्यांच्या सहमतीनं त्यांच्या विचारानं हा सगळा प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे आणि तो काही त्याच्या रकमेमध्ये जास्त काही अवस्था 10 कोटी खाली 50 कोटी खाली ही चर्चा आहे. ही चर्चा करण्यापेक्षा स्टेट कमिटी आपण सगळी समजदार सूक्ष्म मंडळी आहात, फार जगाचं तत्वज्ञान सांगणारी आपण सगळी मंडळी आहात. म्हणून आपण स्टेट कमिटी ही राज्याची कमिटी असते आणि त्या कमिटी पुढे हे टेंडर असतं. त्यामुळे याच्यामध्ये कुठेही काही गैरव्यवहार झालेला नाही. आपण चौकशी करा, लावली चौकशी, त्या चौकशीमध्ये जर झाला काय भ्रष्टाचार तर आम्हाला फाशी द्या, आम्ही तयार आहोत. परंतु चुकीचं हा अगस्ती सहकारी साखर कारखाना हा ह्या तालुक्यातील अत्यंत ही महत्वाची संस्था आहे. या शेतकऱ्यांच्या जीवनाशी संगत असणारी ही संस्था आहे. सगळे कामगार यांचे सगळे प्रपंच याच्यावर अवलंबून असणारे अनेक व्यवसाय हे ह्या कारखान्यावर चालत आहेत आणि म्हणून माझी विनंती ह्या कारखान्याची बदनामी होईल, ह्या कारखान्याची पत कुठे बाहेर कमी होईल असा प्रयत्न कुणी करू नये. मला आनंद वाटतो की ह्या कारखान्याचा विश्वासावर ह्या जिल्ह्यातील अनेक भागातील मंडळी 5-5, 10-10 हजार टन एक शेतकरी ऊस पिकवतो आणि तो ह्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याला देतो. एवढा विश्वास अगस्ती कारखान्यांनी आपण पेमेंट वेळेवर देतो, आपण आपल्या सभासदांप्रमाणे त्यांना पेमेंट देतो. हा विश्वास आपण संपादन अगस्ती सहकारी साखर कारखान्याने केलाय आणि म्हणून सगळे मोठ्या प्रमाणात एवढा ऊस आपल्याला बाहेरचा घेतकेंचा सुद्धा मिळतोय. आणि म्हणून काही गोष्टी खूप ऐकताना सुद्धा त्याचे दुःख होतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत आहेत आणि म्हणून मी काही याच्यामध्ये व्हॉट्सअपला काही ठळक काही जे ऐकलंय त्याची उत्तरं द्यावी. इथेनॉल प्रकल्प कारखान्याने आजपर्यंत किती खर्च केला हे मी आता सांगितलंय. 46 कोटी प्लस त्याच्यावरचा जीएसटी हा जवळजवळ 54 कोटीचा खर्च इथेनॉलच्या प्रकल्पामध्ये झालेला आहे. कारखान्याच्या मालमत्तेचे खोटे मूल्यांकन केले असा त्या व्हॉट्सअपवर काही मंडळी आरोप केलेला आहे. आणि म्हणून ह्या कारखान्याचं मूल्यमापन हा जवळजवळ 25 वर्षापूर्वीची आपण केलेलं मूल्यमापन, त्यावेळेच्या आपल्या सगळ्या जमिनीच्या खरेद्या, त्यावेळेच्या आपल्या सगळ्या या प्रकल्पाचा सगळी खर्च आणि आताचा खर्च याच्यामध्ये मूल्यमापन केल्यामुळे त्यावेळेची 20,000 रुपये एकराची जमीन आज ती जमीन तुमची 40 लाख रुपये एकराची जमीन त्या झालेली आहे. आणि म्हणून हे मूल्यमापन प्रत्येक संस्था करते. सगळ्या कारखान्यांमध्ये अगस्ती कारखान्यानेच केलं असं नाही. मूल्यांकन हे सगळ्या कारखान्याचे एक त्या
कारखान्याचा ताळेबंद, त्या कारखान्याची आर्थिक स्थिती चांगली दिसावी, चांगली मजबूत व्हावी, त्याच्यावर अनेक प्रकल्पांना आपल्याला कर्ज घेता येतं. त्यांचं म्हणणं असं आहे, हे मूल्यांकन तुम्ही दाखवलं आणि त्याच्यावर भरपूर पैसा बँकेकडून घेतला आणि त्याचा सगळा भ्रष्टाचार झाला. अरे जो पैसा आम्ही त्याच्यात घेतो या मूल्यांकन दाखवून, त्या प्रत्येकाचा हिशोब आहे. आपण हे किती 50 कोटी घेतले असतील तर त्या प्रकल्पाला किती खर्च झाला, आपण 30 कोटी आम्ही आत्मनिर्भर योजना केंद्र सरकारनं मंजूर केली MSC बँकेनं आणि MSC बँकेनं आम्हाला सुद्धा. आज एकूण आपण सगळा जर हिशोब जर पाहिला, एकूण ऊसाचा भाव आणि साखरेचे भाव याच्यामध्ये जो फरक पडतो, हा फरक जवळजवळ 500 ते 700 कोटीचा फरक, 500 ते 600 रुपयाचा त्याला मागे फरक हा प्रत्येक वर्षी पडतो. आणि म्हणून प्रत्येक वर्षी जवळजवळ 20 कोटीचा तोटा हा कारखान्याला दरवर्षी होतो. आणि म्हणून त्यासाठी आपण अल्पमुदत कर्ज घेतो. अल्पमुदत कर्ज 50 कोटीचा 50 कोटीचं कर्ज घेतलेले, त्यामध्ये मागचे पुंडी वाहतुकीचे आमचे त्यांचे कमिशन डिपॉझिट असेल हे त्याच्यामध्ये 9 कोटी रुपये गेले. आणि एकूण आपण आपल्या लेबरला जे पैसे वाटतात त्याच्यामध्ये 12 कोटी. अशा एकूण साखरेला कमी पडणार, आपल्या ऊस दराला कमी पडणारे जे पैसे, हे पैसे सुद्धा असे बँकेकडून उपलब्ध करून आपण दिले. आणि मग आज बँक 1800 रुपये आपल्याला ऊस उत्पादकांना पेमेंट करते. आणि आज आपण 2250 रुपये आपण कार्यक्षेत्रामध्ये आपण त्याचा भाव दिलेला आहे. 2450 ची आपली एकूण FRP, परंतु 2250 रुपये आपण पहिला हप्ता दिलाय. आपण बाहेर आता ऍडव्हान्स द्यायचा म्हणून आपण 1800 रुपये बाहेर 1800 रुपये देतो. परंतु हे सगळं 2250 2400 रुपये आपल्याला द्यावे लागते. तो सुद्धा एक आनंद आहे जिल्ह्यामधला की आज आमच्या FRPचा भाव याचा 2450 रुपये निघतो. जिल्ह्यामध्ये कोणाचाही भाव 2450 नाही. आणि म्हणून तो सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून तो भाव देण्याच्या करता, शेतकऱ्यांना भाव देण्याकरता पैसे कमी पडले तर आम्ही जिल्हा सहकारी बँकेकडून ते घेतो आणि ते त्यांचे दिलेच पाहिजे. याचा अर्थ तुमच्या पेमेंटवर आम्ही व्याज भरतो. आणि ही कुठल्या कल्पना तुम्ही करता? शेवटी इथं 2 मिटिंग झाल्या, शेतकरी संघटनेची मंडळी सगळ्या कारखान्यांवर जात होती, बंद करायला इतका पेमेंट दिलं पाहिजे, तितकं पेमेंट दिलं पाहिजे. नाही कोणी ऐकलं. पण ह्या अगस्ती कारखान्याच्या सगळ्या संचालक मंडळाच्या बरोबर या चेअरमन साहेबांनी, पिचड साहेबांनी त्यांना बोलवून आणि काय त्यांचं म्हणणं असेल ते ऐकून ते म्हणतील तसा भाव देण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यावेळेस त्यांचं म्हणणं, काय कर्ज करा, काय लागेल ते तुम्ही करा कारखान्याने, पण आमच्या शेतकऱ्याला भाव दिला पाहिजे. ही एकीकडे मागणी करायची, दुसरीकडे आम्ही कारखान्याकडून कर्ज काढू, हे सगळं द्यायचं. कुठून देणार आहे? काय शेतकऱ्यांच्या काय आमच्या संचालक मंडळाच्या जमिनी गहाण ठेवून हे सगळं करणार आहेत का? हे कमी पडलेले पैसे उपलब्ध करण्यासाठी शेवटी बँकेचंच कर्ज काढावं लागतं. आणि बँकेचं कर्ज काढून त्यांनी दिलं, त्याचं नियोजन सुद्धा आम्ही केलेलं आहे. परतफेड कसं करायची त्याचं नियोजन सुद्धा दरवर्षी करतो आहोत आम्ही. आणि म्हणून बँकेच्या पातळीवर जिल्हा सहकारी बँकेनं खूप मदत घ्या जिल्ह्यासाठी. पण ते शेतकरी असेल, कामगार असेल, कारखानदार असेल, दूध संघावाले असतील, या सगळ्यांना मदत जिल्हा सहकारी बँकेने केली. आणि खुशाल म्हणतात ही लोक, जिल्हा बँकेला फार शेतकऱ्यांचं वाटोळं केलं. त्या जिल्हा बँकेने ह्या सगळ्या कारखान्याचं वाटोळं केलं, अगस्ती कारखान्याचं खूप कर्ज काढलं आणि सगळं त्यांनी भ्रष्टाचार करून. अरे तिकडून 200 कोटी आणले, लगेच आणले नाही तर 100 कोटी एमडीकडून घेतले आणि वाटत 10 कोटी संचालकांना. असं चालतंय संस्थेमध्ये. परंतु ह्या तालुक्यामध्ये फार मोठी लोकशाही आम्ही सगळेजण मानतो. लोकशाही असेल, सर्व सभासदांचं म्हणणं असेल, कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं जातं या कारखान्यामध्ये, आम्ही ऐकून घेतो. त्याप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. परंतु चुकीचं संचालक मंडळ, हरामखोर संचालक मंडळ, काय भाषा आहे ही? हे संचालक मंडळ रात्रंदिवस आम्ही सकाळपासून काम करतो. सगळी मंडळी हा कारखाना उभा केला, हा टिकवण्यासाठी अतिशय परिश्रम घेतले. ह्या तालुक्यामध्ये कारखाना नव्हता त्यावेळेस आमच्या तालुक्यातल्या ऊस उत्पादकांचे ऊस 11 दिवस रोडवर येऊन पडत होते. पाणी मारायचं त्या ऊसाला आणि मग तो ऊस कधीतरी जायचा. हे सगळं आमच्या तालुक्यात पाहिलेलं आहे. आणि म्हणून आज निळवंड असेल, माळादेवी असेल, निमरळ असेल, विठा चित्रवाडा अत्यंत अडचणीच्या ठिकाणी ह्या कारखाना, अगस्ती कारखाना झाल्यापासून त्यांच्या सुविधा आपण केलेल्या आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्यांचा ऊस आणतो. आणि म्हणून ह्याच वर्षी फक्त अडचण झाली, थोडं आमचं नियोजन थोडं जास्त, आपलं टनेज वाढलं, जास्त आपल्या अवरेज निघालं, थोडा ऊस चांगला ह्यावेळेस झाला आणि म्हणून थोडं झालेले. परंतु सगळं वाईटच आहे या कारखान्यामध्ये. असा जो प्रयत्न सगळ्या सभासदांमध्ये सांगण्याचा जो चाललेला आहे. आणि म्हणून माझी सभासद मंडळीला विनंती आहे, आपण सगळे 25 वर्ष पाहताय ह्या तालुक्यात आपण
सगळ्याच आमच्या संचालक मंडळी पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालकांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून हा कारखाना टिकलाय. आणि म्हणून जर बँकेकडून कर्जच घेतलं नाही, पैसे घेतले नाही, तो बंधन ठेवावा लागेल आपल्याला. आजही परिस्थिती तशी आहे. आज आम्ही अल्पमुदत कर्ज 50 कोटी कर्ज जिल्हा बँकेला घेतो. त्यामध्ये मागची FRP जी वापरलेली रक्कम आम्ही साखरेतून वापरली काय, ती वापरली 30 कोटी. मग ते अल्पमुदत कर्ज आम्ही 55 कोटी घेतलं, ते 30 कोटी पहिले भरले आणि मग 20 कोटी मध्ये आम्ही त्या लेबरचा ऍडव्हान्स आणि त्यांचं कमिशन डिपॉझिट हे त्याच्यामध्ये त्या पैशामध्ये या प्रकल्पावर कारखान्याला आम्ही पैसे दिले. ह्या जे काही रकमाच्या कमी पडतात FRP साठी देण्यासाठी, त्याच्यामध्ये आम्ही पुढचा आता जो काही आपण हा प्रकल्प उभा केला आपण इथं नव्हता, याच्यावर सुद्धा 15 कोटी आम्ही घेतले आणि ते 15 कोटी रुपयाचं सुद्धा व्यवस्थित कुठे कुठे आम्ही त्याचे पैसे कामगारांचे पगार सुटले, हे जे काही लागते याच्यासाठी तो पैसा वापरला. हा पैसा कुठेही आला काही आम्ही वापरलेला नाही, त्याचा हिशोब तू. पण एवढा वेळ आता काही प्रत्येक याच्यावर आपण त्याचं हे करणार नाही. अगस्ती कारखाना किती कर्ज आहे हे जे काही त्यांनी सांगितलंय, तर साधारणतः 133 कोटीचा 133 कोटीचं आपलं भांडवली कर्ज, मशिनरी अधिकरणासाठी 4 कोटी 64 लाख रुपये राहिले, इथेनॉल आसवणी प्रकल्पाला 51 कोटी रुपये राहिले. शॉर्ट लोन आपण केंद्र सरकारची योजना आहे, FRPला वेळेला जे कारखान्याला अडचण येते त्यासाठी केंद्र सरकार शॉर्ट लोन देतं. मग हे आपली जी काही आंतरिक कर असतो, हा जो कर आपण केंद्रामध्ये देतो, त्या करावर ती रक्कम आपल्याला या शॉर्ट लोन साठी मिळते. ते 16 कोटी 21 लाख आपण त्याच्यामध्ये मिळालेले आणि म्हणून ते सुद्धा आपण बरेच फेड केलेली आता त्याच्यामध्ये सुद्धा फार रक्कम काही राहिलेली नाही. आणि म्हणून मॉलेसेस 91 लाखाचा आपण केलेला आहे. आत्मनिर्भर योजना 30 कोटीचा आपण कर्ज घेतलेलं आहे. इथेनॉल आसवणी उत्पन्न खर्च 15 कोटी हे मी सांगितलं त्याच्यामध्ये. हे एकूण 133 कोटीचं कर्ज आहे. आणि दुसरं आपण साखर महातारण म्हणजे आपण त्याला प्लेज म्हणतो, ह्या प्लेजची रक्कम साधारण 199 कोटी 48 लाख आपण प्लेज ह्या साखरेवर पोत्यावर आपण पैसे उचलतो आणि पेमेंट आपण उत्पादकांचं करतो. आणि एकूण साखरेचा साठा आज 6,63,280 क्विंटल हा साखरेचा साठा आज आपल्याकडे शिल्लक आणि त्याची किंमत साधारण 202 कोटी रुपये होती. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण त्याची एकूण प्लेटचं कर्ज आणि एकूण साखरेचा साठा त्याची किंमत ही जवळजवळ आपण बरोबर येतो. त्याच्यामध्ये सुद्धा 15-20 कोटी रुपये सुद्धा जास्त शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला त्याच्यातून मिळतील. आणि म्हणून असं हे कर्ज काही फार असं इकडे तिकडे आपण घेतलेलं नाहीये. आणि सगळ्या कारखान्याची जर पाहिली तर त्याचा बाकीच्यांची तुलना करायची आपल्याला काही कारण नाही. परंतु हा अगस्ती सहकारी साखर कारखाना एकूण टिकवण्यासाठी हा चांगल्या अवस्थेमध्ये राहण्यासाठी हे सगळं आपण केलेलं आहे. त्यामुळं जी काही फार विचार सगळ्या कारखान्यांबरोबरची आपण स्पर्धा तर सगळ्यांना आपल्याला करावंच लागेल. सगळ्या स्पर्धा करताना आपण नेहमी म्हणतो शेजारच्या याच्यासाठी आपल्याला भाव मिळाला पाहिजे वगैरे अशा सगळ्या अनेक गोष्टींचा उहापोह आपल्याला करता येईल. परंतु शेजारच्या कारखान्यांच्या बरोबर अगस्ती कारखाने गेली 10 वर्षामध्ये सगळ्यांना चांगला आपण भाव दिलेला आहे. आमच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा पगार 1-2 पगार राहिले, फार काय पगार नाही त्याचा इशू काही मंडळी केला. पण ह्या तालुक्यामध्ये ऊस उत्पादकांनी आणि कामगारांनी फार मोठं योगदान या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचं आहे. पूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये 300 रुपये 400 रुपये बाकीच्या कारखान्याकरता या तालुक्यातल्या ऊस उत्पादकांनी कमी भाव घेतलाय. आमच्या कामगारांचे अनेक 4-4, 5-5 महिन्याचे त्यावेळेस पगार राहायचे. परंतु आता आम्ही फक्त 2 पगार आमचे कामगारांचे राहिलेले आपल्या याच्यामध्ये तफावत पडणार आहे. त्यांचं म्हणणं खरं आहे की तुम्ही 31 मार्च पर्यंतची साखरेवरची उचल घेऊन अजून तुम्ही 18 कोटी रुपये देणे आहे ना देणं. मग ते देणं तर कोणता डिफरंट पडतोय ना 20 कोटीचा 800 रुपये काम देते 2250 रुपये त्याचा आपण पेमेंट करतो. हा जो मधला दुरावा आहे आणि याच्यामुळे 18 कोटीचं पेमेंट राहिलेलं आहे. आणि ते पेमेंट आपण लवकरात लवकर त्याचे आपण ही साखर स्वागर विकलेली आहे याचं पेमेंट आपल्याला 10-15 कोटी यायचं राहिलेलं आहे. आणि म्हणून काही इथेनॉलच्या याच्यापासून RS आपण विकलंय, आता आपण त्याच्यामध्ये काही मॉलिसेस विकलंय. आणि म्हणून ह्या सगळ्या याच्यामध्ये ते पेमेंट सुद्धा शेतकऱ्यांचं वेळेवर करण्याचं काम करू.
पुढचा ऊस राहिला असेल तरी सोसायट्यांचं सुद्धा आपण काल 1 कोटीचा ज्या सभासदाची मागणी आलेली आहे, ज्याला त्याची सोसायटी भरायची 1 कोटी रुपये काल आपण इकडनं तिकडे पाहून पण त्या शेतकऱ्यांना आपण ते पैसे काल सोसायटी भरण्यासाठी दिले. आणि म्हणून असं सर्वांगीण ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ सगळे घेत आहेत. सगळ्या सभासदांचा विश्वास या कारखान्यावर आहे. आणि म्हणून जे काही कोणी चर्चा होत असतील त्यांचे वेगळ्या पद्धतीनं नंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन याची उत्तरं काय द्यायची ती नंतर आम्ही देऊ. ही जनरल मीटिंग आहे. आणि म्हणून सगळे सभासद ऑनलाईनवर जे काय ऐकत असतील त्या सभासदांच्या हिताचं काम अगस्ती सहकारी साखर कारखान्याने केलं. आणि म्हणून माझी विनंती आहे की हा 19-20चा तेरी ताळेबंद नफा तोटा व्यापारी पत्रक आपल्या पुढे मी मंजुरीसाठी ठेवतो. आपण सर्व सभासदांनी तो अहवाल मंजूर करावा ही आपल्याला नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय मंजूर मंजूर. हॅलो, आपला अहवाल मंजूर आहे. त्यानंतर तिसरा विषय आहे आपला सन 2019-20 जे के चव्हाण यांचा 4 नंबरचा विषय आहे मान्य मंडळाने संस्थेच्या सन 2021 सालासाठी सादर केलेल्या विषय नंबर 5 सन 2020-21 विषय नंबर 6 सभासदांना म्हणणं मांडून द्या, मग मंजूर करा ना. विषय मंजूर झाल्यानंतर सभासदांचे मुद्दे आपण विषय विकास मेहनताना ठेवण्याबाबत संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयास मान्यता देणे. त्यानंतर विषय क्रमांक 7 कारखान्याने ई ऍक्शनद्वारे विक्री केलेला स्क्रॅप माल विक्रीची नोंद घेऊन त्यास मंजुरी देणे. विषय नंबर 8 सन 2019 या वर्षाच्या आर्थिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असणाऱ्या मान्य सभासदांची अनुपस्थिती समापित करणे. आपले विषय पत्रिकेवर विषय संपलेले. यानंतर आयत्या वेळचा विषय माननीय चेअरमन साहेब आपल्या समोर सादर करतायत. मी साहेबांना विनंती. कारखान्याची दैनंदिन क्षमता 2500 टनावरून 3500 टनावर करण्याबाबत मान्य अध्यक्ष साहेबांना विनंती. आपला कारखाना 35 ते 3600 मेट्रिक टन प्रतिदिन गाळप करतो असून आपली गाळप क्षमता 2500 टनाची आहे. शासनाचे धोरणानुसार जेवढे गाळप केले जाते त्या क्षमतेची असणे गरजेचे आहे. पोल्युशन कंट्रोल बोर्ड याचे गाईडलाईन प्रमाणे 3500 असणे गरजेचे आहे. यासाठी आपणाला नवीन कुठलाही खर्च येणार नाही. खर्चाचा बोजा कारखान्यावर आणि सभासदावर पडणार नाही. फक्त 2500चे लायसन्स आपल्याला 3500-3600 करायचं आहे. त्यामुळे आपल्या कारखान्याचे राज्य सरकारकडे गाळप क्षमता वाढीचा प्रस्ताव सादर केलेला होता. त्यानुसार राज्य शासनाने प्रतिदिन 2500 मेट्रिक टनवर 3500 मेट्रिक टन वाढीचा प्रस्ताव मंजूर दिलेला आहे. असून गाळप वाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे शिफारस करून पाठवलेला आहे. केंद्र सरकारकडे मंजुरी मिळणार आहे. सदर गाळप क्षमता मान्य अध्यक्षांना विनंती आहे. माझ्या मंडळात ऐन त्या सभेला मान्यता मिळावी. गाळप क्षमता वाढीचे मंजूर आवश्यक नियम दुरुस्तीस मंजुरी मिळावे हे करतो. साहेब बोला.
सर्वांना विनंती करतो, सर्व सभासदांना, की आता आपल्या सर्वांचे चेअरमन साहेब आपल्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं लेखी देणार आहेत, परंतु आता अध्यक्षीय भाषण साहेब करणार आहेत, त्यात तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. साहेबांनी आता हातात माहिती घेतलेलंच आहे, तर प्रश्नांचे उत्तर पण लागोलाग द्यावी साहेबांनी. प्रश्न पोहोचलेलेच आहेत ना साहेबांपर्यंत. जे लेखी प्रश्न आलेले त्याचे उत्तर लेखी दिले जातील. मला अगस्ती कारखान्याचे आपल्याला लोकशाहीचं कौतुक केलं पाहिजे. सभासद नाही त्यांना बोलू दिलं जातं. आवाज येत नाही. आवाज हा सभासद देखील कारखान्याचा सभासद नाही, त्याला भाषण दिलं करून दिलं जातं. आणि म्हणून अगस्ती कारखान्याचा जे कार्यक्रम आपण चालवतोय चुकीच्या मार्गाने अकोला कारखान्याला काळीमा येईल असं काही आमच्या संचालक मंडळाने केलं नाही. कारखान्यात राजकारण केलं, कारखान्यामध्ये राजकारण म्हणून अख्खा अकोला तालुका माझ्याकडे आला. अख्खा अकोला तालुका माझ्याकडे आला, व्यापारी शेतकरी, आणि सांगितलं कारखाना सुरू करा. कारखाना परत सगळ्यांच्या मदतीनं सुरू केला. कामगारांकडे वर्गणी घेतली, पैसे घेतले, संचालकांकडनं ठेव घेतली. आता कारखाना चांगला चालू आहे आणि हा कारखान्याला बंद करण्याचं काम कोणी करू नये. ज्याचं उत्तर खऱ्या अर्थानं मी तो वाट पाहत होतो की करोनाचा बंदी आल्यामुळं ऑनलाईन मीटिंग झाली, नाही तर समोरासमोर तुम्हाला बोलवलो असतं आणि समोरासमोर उत्तर दिली असती. याच्यात आमची धमक आहे. कुठंतरी गैर वर्गानं चुकीचं चाललं, चुकीचा पद्धत करू नये. आणि अकोला तालुक्यातल्या अगस्ती कारखाना आणि परत एकदा सभासदांना जागृत सभासद आहे. एक कोणी किती भाषणं केली, कोणी किती सांगितलं, तर अकोला तालुक्यातला शेतकरी आणि ऊस उत्पादक माणूस सभासद हे खरा जाणून घेणार आहे, तो योग्य निर्णय देणार आहे. आपल्याला सांगून ठेवतो. मी सांगितलं तुमचं पत्र आलं, किती पत्र, बांगऱ्याचं पत्र छापून टाका आणि छापून ही पत्र लिहायची पद्धत आहे का? पत्र लिहायची पद्धत आहे का? या पत्राला 10 पानं मधुकर पिचोडचं बदनामी केले, 10 चेअरमनची बदनामी केली. माझी बदनामीची मी छापू का? इतक्या मूर्खपणाचं काम चाललेलं आहे. आणि अकोला तालुक्यात 32,000 सभासद आहेत. एकाचं पत्र छापायचं तर 32,000चा प्रश्न छापावा लागतील आणि 32,000 कोण पाडणार. कुठलाही चुकीचा गुन्हा करणार नाही. आणि आपण जे आरोप केले त्या आरोपाला भक्कमपणाने उत्तर देऊ, ते उत्तर देऊ हे करणार. आणि कारखान्याला चालू मला अगस्ती कारखाना काढला त्या दिवशी काय त्या काढलेल्या दिवशी काय उत्तर दिलं मला, ते उत्तर बाबा
कारखाना कर्जात बुडवला, आकस्मिक कारखाना काढला. हा कर्ज घेतलेला बँकेकडनं कर्ज घेतल्याशिवाय कारखाना चालत नाही. आणि बिनकर्जाचा कुठला कारखाना चालू? सगळ्या कारखान्याचं कर्ज घेतलेलं आहे आणि बदलायला आणि चुकीचा चांगला कुठलाही सांगायचा. संचालक मंडळाला भ्रष्टाचारी मंडळ कुठले आरोप करायचे. भ्रष्टाचाराचे पूर्व किती आहे माझ्याकडे. भ्रष्टाचाराचे पूर्व काढले तर एवढे पुरावे आहेत भ्रष्टाचाराचे. भ्रष्टाचाराचे पूर्व मग वळता होईल आणि चुकीचा पद्धतीनं वागवणं या तालुक्याच्या शेतकऱ्याचं हित होऊ नये इथेनॉलचा प्रकल्प काढला. गायकर साहेबांनी सांगितलं इथेनॉलचा प्रकल्प काढला, त्याची वस्तू घेतली आणि डीपीआर पेक्षा कमी भाव आम्ही सगळ्या संचालक गेलो लोक कारखान्यांना आणि त्याचा भाव ठरवला, ते कमी ठरवला. त्याच्यात भ्रष्टाचार तुम्हाला काय दिसतं? इथेनॉलचा प्रकल्प मागे झाला पाहिजे. इतक्या वर्षात कारखानाचा इथेनॉलचा चालला झाला पाहिजे. त्यावेळेला मला उत्तर दिलं इथेनॉलचा प्रकल्प डिस्टिलरी लायसन्स काढलं. त्यावेळेला उत्तर मला काय दिलं? ऑगस्टी 10 रुपये तो का ऑगस्टी 10 रुपये तो का आणि लायसन्स मला रद्द करावं लागलं. आणि आज हे काढला इथेनॉलचं धोरण केंद्र सरकारचं राज्य सरकारचा बोललं ते इथेनॉलचा प्रकल्प काढला. सुदैवानं हा बोलला सगळ्या सभासदांना मी नम्र विनंती करतो. या नम्र विनंती करतो की अकोला इथेनॉलचा प्रकल्प आपला सुरू झालाय. 5 लाख ऊस 4.5 ते 5 लाख ऊस उभा राहिलाय. पिंपळगाव नागविंद्या सारख्या ठिकाणी ऊस शेतकऱ्यांना लावलाय. वाघारी सगळं खेडकेला ऊस लावलाय. डोंगर डांगरला सिसोटीला ऊस लावलाय. शेतकऱ्यांना ऊस लावलाय. 5 लाख ऊस उत्पादन आकस्मिक निर्माण केलंय. आणि ऊस लागवडीचा कार्यक्रम काय नाही. पाणी कोणी अडवलं? पाणी कोणी अडवलं? तुमच्या तोंड बांधलेलं त्यावेळेला पिंपळगाव फांडला जातो. पिंपळगाव फांड पिचडणं बांधलं नाही. निळवंडे पिचडणं बांधलं नाही. अरे 40 वर्ष पाणी अडवायचा कार्यक्रम केला आणि म्हणून अकोला तालुक्यातलं पाणी दिसलं. अकोला तालुक्यातल्या शेतकऱ्याला पाणी हक्काचं दिलं. पाण्यासाठी भांडण केलं, पाण्यासाठी हक्कानं मिळवलं. काय आयत्या बिळावर नागाव नाही. आणि हे शेतकऱ्याचा हक्काचं पाणी दिलं. आज शेतकरी उपळतो. गायकर बँकेत होते, बँकेला साहेबांचं कर्ज दिलं. साहेबांना बँकेमुळे शेतकऱ्याच्या शेतावर पाणी गेलं. हे कार्यक्रम आम्ही केले. हे कार्यक्रम आम्ही केले. काय केलं? मला 40 वर्षात काही केलं नाही म्हणलं. अरे तुम्ही पिठ्याची गरणे वाचवले का? पिठ्याची गरणे सुद्धा तयार केलेला नाही. साखर कारखान्याला आम्हाला प्रश्न विचारतात. आणि म्हणून माझी सगळ्या सभासद बंधूंना विनंती आहे, तब्येत बरोबर नाही परंतु निवडणूक लागल्यानंतर प्रत्येकाच्या घरी जाईल, दारात जाईल. आगस्ती बुडू देणार नाही, मरू देणार नाही. आगस्ती वाचवायचं काम करणार नाही. आगस्ती मोडणारा लोकांच्या बाजूला राहणार नाही. असं आपल्याला आगस्तीचं काम केलेलं आहे. आगस्तीचा उत्तम काम चाललेलं आहे. आगस्ती
मला तू कोण फक्त सभासद बंधूंना फक्त विनंती आहे, 3 वर्षाचा काळ द्या. इथेनॉल डिस्टलरी पूर्ण कॅपॅसिटीत होता, 6 लाख टन ऊसाचं गाडी तोडल्या आणि 3 वर्षात अगस्ती कारखाना कर्जमुक्त करायला पैसे दिलेले आणि आमचे हे भूमिका आहे. तुमचे काय भूमिका आहे? काय करणार आहे? ते सांगणार आहे, घेणार आहे. हे कार्यक्रम तुमचे आणि हा कार्यक्रम चालणार नाही. अकोला तालुक्याला नाकार मला कोण शहाणे म्हटलं कागदपत्र आमच्याकडे ते आणि चुकीचं मार्गदर्शन चुकीचं पद्धतीने करू नये आणि अकोला तालुक्याच्या सगळ्या सभासदांना हात जोडून नम्र विनंती आहे, विनम्र विनंती आगस्तीला जागवण्याचं वाचवण्याचं ऐतिहासिक काम आहे आणि चुकीच्या भलतापाला बळी पडू नको आणि चुकीच्या मार्गाने जाऊ नको. काय सकाळ संध्याकाळ अगस्तीचा अरे अगस्ती काढण्याला किती लागलं? हे गरीबा माझ्याकडे अर्ज आहे या शेतकऱ्याचा 18,000 शेतकरी आदिवासी 18,000 शेतकरी त्या आदिवासीचं शेअर्स घेतलं नसतं, त्याला 50 सबसिडी 50% आणि कर्ज 50% दिले नसतं. ही योजना महाराष्ट्रात घेतली नसती तर अगस्ती उभं राहायला का असतं का? आणि अगस्ती उभा राहण्यासाठी कार्यक्रम केला आणि अगस्ती उभा केला. आज हे कष्ट सगळ्या ऊस बाहेरचा ऊस आणण्यासाठी साधारण गायकर साहेब पळत राहिले, सगळ्या संचालक मंडळ पळत राहिला आणि ऊस वाढवायचा कार्यक्रम केला आणि आगस्ती जगवण्याचा कार्यक्रम केला. आपल्या सभासदांना छाती टोचपणानं सांगा आणि चौटोटपणानं सभासदांना विनंती आहे की भूलतापाला बळी पडू नका. आगस्तीचं भवितव्य उज्ज्वल आहे. आगस्तीचा इथेनॉल प्रकल्प आहे. चुकीच्या मार्गाने जाऊ नका, चुकीचं सांगा नका आणि आगस्तीला वाचवायला दुसरं कळणे येणार नाही. आगस्ती महाराज आगस्ती महाराज वाचवतील. माझे सगळे सभासद बंधूंना विनंती करतो की कोळीचं राजकारण संपवलं नाही. महाराष्ट्रात दुसरे कारखाने नाही का? महाराष्ट्रात आणि दुसरे कारखाने नाहीत का? आणि महाराष्ट्रात अतिशय प्रतिकूल परिस्थिती आगस्तीचे वाटचाल चाललेले सगळे कर्मचारी त्याच्यात सहभागी झालेले आणि त्यानं काम केलंय. सगळे सभासद सहभागी झालेले आणि आगस्तीचा स्वयंपूर्ण करण्याचा आमचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला अकोला तालुक्याच्या सगळ्या ऊस उत्पादकांनी पाठिंबा द्यावा आणि आगस्तीत वाचवण्याचं काम आपण ऐतिहासिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.